जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी ही पुण्यामध्ये आगमन झालेली आहे। तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, ही पालखीची लाईव्ह दृश्य आहेत। संतेजी पुलावरून ही पालखी जी आहे ती आता पुणे शहरामध्ये आगमन करताना पाहायला मिळते। खाली जो संगमवाडीच्या इथे पुणे शहरामध्ये आगमनासाठीचा स्टेज टाकलेला असतो, तिथे या पालखीने मान घेतलेला आहे आणि आता हा सगळा सत्कार आणि मान स्वीकारून जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी पुणे शहरामध्ये आगमन झालेली आहे। आपण बघू शकतोय पुढे वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळते। ज्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीची एक झलक पाहण्यासाठी सकाळपासून हे सगळेच पुणेकर या ठिकाणी दाखल झालेले होते। त्याच पुणेकरांसाठीचा हा सुवर्ण क्षण म्हणावा लागेल की आता या ठिकाणी आपण बघतोय संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाचं आगमन झालेलं आहे। पुढे दोन अश्व आहेत, मध्ये संत तुकाराम महाराजांच्या पादुका आहेत आणि पुढे ही पालखी जी आहे ती दोन ठिकाणी विसावा घेऊन त्यानंतर निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये मुक्कामासाठी जाणार आहे। पुण्यातल्या या पालखीची दृश्य आपण बघतोय। या ठिकाणी जर आपण बघितलं तर अतिशय नयनरम्य असं एकंदरीत हे संपूर्ण दृश्य आहे। जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा यंदाच्या वर्षीचा पालखी रथ जो आहे तो अनेक वर्षांनंतर नवीन बनवून घेतलेला पालखी रथ आहे। राजस्थानवरून हा रथ जो आहे त्याच्यावरचं सगळंच नक्षीकाम केलेलं आहे आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर याच पालखी रथावरती जवळपास 200 किलो चांदी लावलेली आहे आणि त्यानंतर आता हा रथ यंदाच्या वर्षीच्या या पालखीमध्ये सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। अतिशय मनमोहक असं हे दृश्य। जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी श्री क्षेत्र देहूवरून निघालेली ही पालखी आता अखेर पुण्यामध्ये दाखल झालेली आहे। आपण बघतोय पालखीची ही सगळीच दृश्य आहेत। ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर केला जातोय आणि अतिशय सुंदर अशी सजावट असलेली ही संपूर्ण चांदीने मढलेली पालखी आहे। समोर आपण बघू शकतोय अश्व काही वेळापूर्वी गेलेला आहे। आता हे दोन्ही सुद्धा बैल जोडी, जी बैल जोडी 2 वर्षांपासून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या देवस्थाननं विकत घेतलेली ही बैल जोडी आहे। त्यापूर्वीपर्यंत आपल्याला माहिती आहे बैल जोडीसाठी मान असायचा, जो मान शेतकऱ्यांना मिळायचा। मात्र 2 वर्षांपासून जगद्गुरु संत तुकाराम महाराज देवस्थाननं बैलजोडी खरेदी केलेल्या आहेत। त्यातलीच एक बैलजोडी या ठिकाणी रथाला लावलेली आहे आणि रथाचं सारथ्य करताना आपल्याला पदाधिकारी सगळेच पाहायला मिळतात। अतिशय पवित्र वातावरणामध्ये पुण्यातल्या संचेती पुलाच्या चौकातून ही पालखी जी आहे ती आता पुढे जात असलेली, मार्गस्थ होत असलेली आपल्याला पाहायला मिळते। पुणेकरांची मोठी रांग आणि मोठी गर्दी पादुकांच्या दर्शनासाठी या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण बघतोय जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी जी आहे ती संचेती पुलाच्या चौकात पोहोचलेली आहे। पुणे शहरामध्ये पालखीचं आगमन झालेलं आहे। दरवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी थोडी लवकर पालखी दाखल झालेली आहे। सकाळपासूनच या ठिकाणी सगळ्याच पुणेकरांनी पालखीच्या दर्शनासाठी रांगा लावलेल्या होत्या, गर्दी केलेली होती। हीच गर्दी जी आहे ती ज्या पालखीसाठी थांबलेली होती तीच संत श्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची ही पालखी अतिशय सुंदर अशा कोरीव नक्षीकाम केलेल्या राजस्थानवरून हा सगळा जो रथ आहे तो बनवून या ठिकाणी आलेला आहे। जवळपास 200 किलो चांदी यंदाच्या वर्षीच्या या नवीन रथावरती चढवण्यात आली आहे आणि आता सगळेच पुणेकर या पालखीच्या दर्शनासाठी गर्दी करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। काही वेळापूर्वीच पुण्यात संगमवाडीच्या पुलाच्या खाली ज्या ठिकाणी मनपाच्या वतीनं पालख्यांचं स्वागत केलं जातं त्याच ठिकाणी पालखीनं आपला मान स्वीकारलेला आहे आणि त्यानंतर ही पालखी जी आहे ती आता पुणे शहराकडे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते। पालखीचा पुढचा जो मुक्काम असणार आहे तो तुकाराम पादुका चौकात असणार आहे आणि त्यानंतर निवडुंग्या विठोबाला थेटपणे ही पालखी विसाव्यासाठी पोहोचणार आहे। अतिशय सुंदर नयनरम्य अशी ही सगळी दृश्य पंढरीच्या दिशेनं ही सगळीच पालखी जी आहे ती निघालेली आहे। लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पांडुरंगाला भेटण्यासाठी तुकाराम महाराज हे आता पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ होत आहेत। पुणे शहरामध्ये पालखीचं आगमन झालेलं आहे। 2 दिवसांचा मुक्काम आहे आणि परवा दिवशी पहाटे पहाटे या दोन्ही पालख्या पुण्यामधून पुढे सासवडच्या दिशेनं मार्गस्थ होणार आहेत। आपण बघतोय अतिशय पवित्र वातावरणामध्ये नुकतीच जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी ही पुण्यामध्ये दाखल झालेली आहे। पहिल्या दिंड्या गेलेल्या आहेत आणि त्यानंतर आता पालखी गेली आहे। आपण बघतोय मागे
रथाच्या मागे ज्या दिंड्या असतात त्या सगळ्याच दिंड्या या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात। पुढच्या तासाभरामध्ये जवळपास या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे, जी माऊलींची पालखी, ज्या पालखीसाठी खरं तर खूप जास्त वाट पाहिली जाते, ती पालखी पुढच्या काही वेळामध्येच या ठिकाणी दाखल होणार आहे। तोपर्यंत ही सगळी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीमधली दृश्य। कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।